सायलीज कुकिंग टूरमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत तिखट मिठाच्या दशम्या। त्या बनवण्यासाठी सर्वात पहिले आपण पीठ मळून घेऊ। मी इथे साधारण 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि त्यावर 2 चमचे बेसन पीठ घेतले आहे। आता या पिठामध्ये आपण थोडासा ओवा, साधारण अर्धा चमचा ओवा टाकला आहे, अर्धा चमचा तीळ, त्याचबरोबर अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धने पावडर। मी जिरा पावडर आणि धने पावडर एकत्र करून ठेवलेली आहे। तर त्याबरोबर आपण हिंग, हळद, लसणाची चटणी, मी ही लसणाची चटणी घरीच बनवली आहे। आपल्या लाल तिखट मिरच्या, त्याबरोबर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकून मिक्सरला वाटून घेतला आहे। साधारण 2 चमचे मी इथे लसणाची चटणी टाकली आहे। त्यात थोडीशी कसुरी मेथी, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतर साधारण 2 टेबलस्पून मी तेल टाकलं आहे। त्यानंतर आपण कोथिंबीर स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि बारीक चिरून घेणार आहोत। जितकी जास्त कोथिंबीर टाकू तितकं छान लागतं। माझ्याकडे थोडी कोथिंबीर कमी होती म्हणून मी थोडीशीच कोथिंबीर टाकली आहे। आता हे सगळं एकत्र करून 1 ते 2 मिनिटं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर पाणी टाकून आपण जसा पोळीसाठी कणिक भिजतो त्याप्रमाणे छान असा भिजवून घ्यायचा आहे। जास्त कडकही आपल्याला भिजवायचं नाही, जास्त नरमही भिजवायचं नाही। तुम्ही पाहू शकता व्हिडिओत आपलं पीठ किती छान मळलं गेलं आहे आणि त्याचा कलरही खूप सुंदर आला आहे। आता 5 ते 10 मिनिटं आपल्याला पीठ बाजूला झाकून ठेवायचं आहे मुरण्यासाठी। 10 मिनिटांनंतर मी याचे एकसारखे गोळे करून घेतले आणि तवा गरम करायला ठेवलाय। आता आपल्याला पोळीसारखे हे छान लाटून घ्यायचे आहे दशम्या। जास्त जाडही नाही, जास्त पातळही नाही, अशा छान गोल अशा दशम्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहे। आपल्या दशम्यांचा कलर खूपच छान आलेला आहे। आता ह्या कमी आचेवर खरपूस भाजून घ्यायच्या आहेत। तुम्हाला आवडत असेल तर तेलात किंवा तुपात तुमच्या इच्छेनुसार भाजू शकता। या दशम्या 4 ते 5 दिवस छान टिकतात। हा प्रवासात नेण्यासाठी उत्तम पर्याय आहे। छान दशम्या, बटाट्याची भाजी किंवा घरी सुद्धा तुम्ही दह्यासोबत, लोणच्यासोबत खाऊ शकता। मुलांच्या टिफिनला देऊ शकता। मुलांना सुद्धा दशम्या खूप आवडतात तिखट मिठाच्या। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।